नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन थरारक घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। अश्विनी बिद्रे हे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल, पण अश्विन बिद्रे प्रकरण नेमकं काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? पोलीस अधिकाऱ्याशी संबंध आणि कटरने शरीराचे तुकडे तुकडे। काय झालं होतं त्या दिवशी, कशी घडली होती ही घटना, हे तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। घटना ऐकल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे येणार आहे, तुमचाही थरकाप उडणार आहे आणि माणुसकी या नावावर तुमचा विश्वासही बसणार नाही। पण थरकाप उडवणारी ही घटना नेमकं आहे तरी काय, तर चला जाणून घेऊया। अश्विनी बिद्रे मूळ कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या आळते गावच्या रहिवासी। अचानक 11 एप्रिल 2016 रोजी त्या बेपत्ता झाल्या। आधी त्या बेपत्ता होतात, मग त्यांचा निर्घुण खून झाल्याचं तपासात समोर येतं। बरं, यातील मृत अश्विनी बिद्रे या आणि हत्या करणारे मारेकरी अभय कुरुंदकर पोलीस खात्यातलेच होते। पण बेपत्ता अश्विनी बिद्रेचा खून झाल्याचं निष्पन्न व्हायला जवळपास 1.5 वर्ष लागली। त्यात बेपत्ता मृतदेहाचा पत्ता कळायला 2.5 वर्षे उलटून गेली। त्यामुळे खाकी वर्दीनं केलेला क्राईम उलगडायला खाकी वर्दीलाच चॅलेंज देणारं हे अश्विनी बिद्रे प्रकरण आहे। तर आज याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे या प्रकरणातला मुख्य आरोपी आणि बडतर्फ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याला आणि त्याच्या 2 साथीदारांना देखील पनवेल सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं आहे। तर याच प्रकरणातला आरोपी क्रमांक 2 मात्र आता निर्दोष सुटला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजेच PSI अश्विनी बिद्रे गोरे यांची 11 एप्रिल 2016 ला हत्या होते। मुंबई नजीकच्या भाईंदरमधील अभय कुरुंदकरच्या फ्लॅटवर त्यानं अश्विनी बिद्रेचा खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न होतं आणि याच हत्याकांडाचा निकाल त्याच दिवशी पण 9 वर्षांनी म्हणजेच येत्या 11 एप्रिलला येणार आहे। कारण या हत्याकांडाप्रकरणी न्यायालयानं प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला दोषी ठरवलं आहे। याचवेळी न्यायालयानं पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारभारावरही ताशेरे ओढलेत। कारण ज्या अभय कुरुंदकरनं पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रेची हत्या केली, त्याच कुरुंदकरच्या नावाची राष्ट्रपती पदकासाठी शिफारस केली गेली होती। त्यावरून आणि या प्रकरणी झालेल्या पोलीस तपासावरून न्यायालयानं तीव्र शब्दात नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। पण नेमकं काय घडलं होतं हेच आता आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर अश्विनी बिद्रे या मूळच्या कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते गावच्या 2005 साली त्यांचं गावातील आनंद गोरे याच्याशी लग्न होतं। पुढे वर्षभरातच त्या स्पर्धा परीक्षेत पास झाल्या। 2006 साली पोलीस खात्यात भरती झालेल्या अश्विनी बिद्रेंची आधी पुण्यात आणि मग सांगलीत पोस्टिंग होते। सांगलीत असतानाच अश्विनी बिद्रे यांची त्यांच्याच पोलीस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्याशी जवळीक वाढते। 2013 साली अश्विनी बिद्रेचं प्रमोशन होतं आणि रत्नागिरीला बदली होते। तेव्हा देखील अभय कुरुंदकरचं त्यांच्याकडे येणं जाणं सुरूच होतं। याची अश्विनीचा नवरा आणि वडिलांना कल्पना येते। तर तिकडे अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्येही सतत वाद होत असतात। तेव्हा कुरुंदकर अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्या त्यांच्या पतीला देतो। यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित होतं। पुढे 2015 साली अश्विनी बिद्रे म्हणजेच गोरेंची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलीस स्टेशनला होते। पण जवळपास 1.5 वर्ष होतात तरीही त्या कामावर रुजूच होत नाही। मग अश्विनी यांच्या कुटुंबियांनी कळंबोली पोलीस ठाण्यात कुरुंदकर विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला। मात्र कुरुंदकरवर कारवाई काहीच करत नाही। यामुळे हे प्रकरण मुंबई हायकोर्टात पोहोचते। हायकोर्टाने देखील अश्विनी यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते। तर तिकडे कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांच्यात वाद होता। या दोघांमधील वादाचे रेकॉर्डिंगही अश्विनी यांचे पती राजू गोरे यांच्या हाती लागले होते। याशिवाय कुरुंदकर अश्विनी बिद्रे यांना मारहाण करतानाचे CCTV फुटेज देखील समोर आले होते। आता अश्विनी बिद्रे आणि अभय कुरुंदकरचं कनेक्शन काय आहे किंवा ते समोर कसं आलं हे देखील आपण जाणून घेऊया। तर अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे प्रेमाचे सर्व संवाद संभाषण अश्विनी यांनी आपल्या संगणकात रेकॉर्ड करून ठेवले होते। अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा त्यांचा संगणक पाहिला तेव्हा त्यावेळी या गोष्टींचा उलगडा झाला।
अभय कुरंदकरांनी भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्याचं उघड झालं। हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देतात अभय कुरंदकर हे तात्काळ रजेवर गेले। पण 11 एप्रिल 2016 रोजी काय घडलं होतं तर ते देखील आपण जाणून घेऊया। तर 11 एप्रिल 2016 रोजी अभय कुरंदकर आणि अश्विनी बिंद्रे यांच्यात ठाण्यात भेट झाली। पुढे दोघेही कारण कुरंदकरच्या भाईंदरमधील फ्लॅटवर गेले। तिथे कुरंदकर कडून अश्विनी बिंद्रेवर अत्याचार केले गेले आणि तिथेच त्यांची निर्गुण हत्या देखील केली गेली। उड कटरनं त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले गेले। शरीरापासून धड वेगळं केलं गेलं। काही काळ ते कुरंदकरच्या घरातील फ्रीजमध्ये ठेवलं गेलं। पुढे मृतदेहाची भाईंदरच्या खाडीत विल्हेवाट देखील लावली गेली आणि हे सगळं करण्यासाठी अभय कुरंदकर तिघांची मदत घेतो। म्हणजे एक राजू पाटील, दुसरा त्याचा बालपणीचा मित्र महेश फळणीकर आणि तिसरा म्हणजे कुंदन भंडारी। या प्रकरणात न्यायालयाकडून 80 साक्षीदार तपासण्यात आले आहेत आणि 7 वर्षे सुनावणी झाल्यानंतर अखेर आज न्यायालयानं या प्रकरणात अभय कुरंदकरला मुख्य आरोपी म्हणून कलम 302 अंतर्गत दोषी ठरवला आहे। महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सहभाग होता, त्यामुळे त्यांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी कलम 201 अंतर्गत दोषी ठरवण्यात आला आहे। तर आरोपी नंबर 2 राजू पाटील याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। विशेष म्हणजे राजू पाटील पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसेंचे भाचे असल्याची देखील माहिती समोर आली आहे। तरीही याच प्रकरणात आता येत्या 11 एप्रिलला म्हणजेच हत्येच्या बरोबर 9 वर्षांनी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे। न्यायालयानं या दिवशी अश्विनी बिंद्रे यांची मुलगी आणि पती यांना हजर राहण्यास सांगितले आहे। तरी पोलीस खात्याला काळीमा फासणारं आणि खाकी वर्दीला डाग लावणारं हे प्रकरण होतं। आता 11 तारखेला न्यायालय दोषींना काय शिक्षा देत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर ही घटना ऐकल्यानंतर थोड्या वेळासाठी प्रत्येकजण सुन्न होत आहे आणि माणुसकी या शब्दावरचा विश्वासही हळूहळू उडत आहे। तर या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा। अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।